नमस्कार मित्रांनो, आज आपण खोव्या खोबऱ्याचे मोदक बनवूया आणि तेही 5 मिनिटात बनणारे। चला तर मग आज आपण बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी लागणार आहे। आपण कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणाची साखर टाकायची आणि याचा पाक होऊ द्यायचा। याला घोळायचं, होऊ द्यायचं। साखर विळेपर्यंत सतत ते घोळत राहायचं, नाहीतर साखर बुडायला लागते। त्याच्यामुळे कंटिन्यू कलची फिरवत राहायची। साखर आता वितळलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम वाढवूया आणि फास्ट मध्ये त्याचा पाक तयार करूया। बघा, आता आपला हा पाक झालेला आहे। आता मी थोडं तुम्हाला हाताने ते कसं दिसते हा अशा प्रकारचा पाक ठेवायचा, एक तारी। आता आपण याच्यात 250 ग्रॅम खोवा टाकूया आणि हा खोवा पूर्ण त्या पाकामध्ये मेल्ट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याला मिक्स करूया। कमी फ्लेमवर त्याला मिक्स करायचं, पूर्ण एकजीव झाला पाहिजे। त्याच्यासाठी त्याला कंटिन्यू फिरवत राहायचं। त्याचे गोळे तयार व्हायला नको, पूर्ण मेल्ट व्हायला पाहिजे। खोवा पूर्ण एकजीव झालेला आहे। आता हे पूर्ण मिश्रण एकजीव झालंय। आता याच्यामध्ये आपण खोबरा किस टाकूया। मी खोबरा किस आधीच थोडा भाजून ठेवला होता, म्हणजे थोडा परतवून ठेवला होता कढईमध्ये। आता हा आपण याच्यात अर्धा किलो खोबरा किस टाकूया। थोडासा बाजूला ठेवून देऊया, म्हणजे वरून कोट करायला, डेकोरेटिव्ह करायला। आणि नंतर आता याला पूर्ण मिक्स करायचा। कुणी कुणी याच्यामध्ये दूध पण घालतात, पण दूध टाकल्यामुळे कसं तो जास्त दिवस टिकत नाही, त्याच्यामुळे मी यात दूध घातलेलं नाहीये। खोवा आहे त्याच्यामुळे त्याला खूप चांगली चव येते, खूप टेस्टी वाटतात। अशा पद्धतीने जर तुम्ही याचं मोदकचं सारण तयार केलं तर हे मोदक 8 ते 15 दिवस एअरटाईट डब्यामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकतात। चला आपण मोदक करायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला मोदकचा साचा घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडं खोबरा किस भुरकवून घ्यायचं, जेणेकरून ते निघतील आणि ते चिपकणार नाही। आता याच्यामध्ये आपण सारण भरूया। सारण पूर्ण छान प्रेस करून भरायचं, जेणेकरून मोदक आपला तुटायला नको। आता याला पॅक करायचं आणि वरून सुद्धा चांगलं प्रेस करायचं, चांगलं प्रेस करायचं, त्याच्यामुळे ते छान पक्क होते। आणि आता याला खोललं की मोदक तयार होतं। बघा किती सुंदर मोदकचा आकार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्याच प्रकारचे मोदक करून घेऊया। याला आपण लाडू पण बनवू शकतो, पण त्या दिवशी चतुर्थी होऊन गेली, त्याच्यामुळे मी त्याला मोदकचा आकार दिला आणि मोदक तयार केले। लाडू पण बनवता येते, मोदकही बनवता, तुम्हाला वाटेल तशा प्रकारचे आकार तुम्ही त्याला देऊ शकता। अशा प्रकारे आपण एक एक करून सगळे आपले मोदक तयार करून घेऊया। मी याच्यात 21 मोदक बनवले, उरलेल्या सारणाचे लाडू घातले होते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आता आपले हे 21 मोदक तयार झाले आहे। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।